पंढरपुर जा रही बस मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर हुई दुर्घटना का शिकार। जानकारी सामने आ रही है कि आषाढ़ी एकादशी के लिए पंढरपुर जा रही एक बस मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर दुर्घटनाग्रस्त हो गई। पनवेल से 5.5 किलोमीटर दूर मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर श्रद्धालुओं को पंढरपुर ले जा रही एक प्राइवेट बस और ट्रैक्टर में भयानक हादसा हो गया। शुरुआती जानकारी में सामने आया कि इस हादसे में 5 लोगों की मौत हो गई है। हादसा इतना भीषण था कि 7 लोग गंभीर रूप से घायल हो गए। ये निजी बस आषाढ़ी एकादशी के मौके पर पंढरपुर जा रही थी। इसमें 4 बसें डोंबिवली के 4 गांवों से पंढरपुर की ओर रवाना हुई। उनमें से एक ट्रैक्टर बस के आगे चल रहा था। सुबह के अंधेरे में ट्रैक्टर नहीं दिखने पर बस ने ट्रैक्टर में जोरदार टक्कर मार दी और बस 20 फीट नीचे जा गिरी। इस बस टक्कर में बस में सवार यात्री घायल हो गए, जबकि 3 श्रद्धालुओं की मौके पर ही मौत हो गई। मौके से पता चला कि ट्रैक्टर में सवार 2 लोगों की मौत हो गई है। हादसे में घायलों का इलाज कामोठे के MGM अस्पताल में किया जा रहा है, जबकि 42 श्रद्धालुओं को भी मामूली चोटें आने की खबर है। हादसे की जानकारी मिलते ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे पुलिस तुरंत मौके पर पहुंची। उन्होंने तुरंत बचाव अभियान चलाया और घायलों को इलाज के लिए नजदीकी MGM अस्पताल और पनवेल ग्रामीण अस्पताल में भर्ती कराया। सवाल उठाया जा रहा है कि ट्रैक्टरों पर प्रतिबंध होने के बावजूद एक्सप्रेसवे पर ट्रैक्टरों को जाने की अनुमति कैसे दी गई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने घटनास्थल पर पहुंचकर जायजा लिया। खाली गए आणि बस आणि ट्रॅक्टरचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे वारकरी होते आणि त्यापैकी 46 वारकरी त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि 7 लोक ICU मध्ये आहेत। सर्व पेशंटला पाहिलं डॉक्टरने मला सर्व एक्सप्लेन केलं काय आणि सर्व उपचार जे आहेत हे त्यांच्या सुरू आहेत। जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना सर्व प्रकारचे उपचार देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। अगदी त्यांना चिकित्सकाची आवश्यकता आहे तरी ते आलेले आहे, परंतु इथं या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे उपचार सुरू आहेत। सर्व प्रकारचे उपचार मिळतात। त्यामुळे या रुग्णालयामध्ये सर्व डॉक्टरची सर्व उपचार करते आणि अतिशय चांगल्या प्रकारचे उपचार सुरू आहेत। त्यामुळे जे जखमी आहेत त्यांची लवकरात ते बरे होतील, त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल। संपूर्ण खर्च जो आहे राज्य सरकार करेल आणि मृत आहेत विल्हेवाटी अतिशय दुर्दैवी घटना आहे। पंढरपूरला अनेक लोक 10, 15, 20 वेळा हे वारी एकत्र करणारे लोक आणि असा वारकऱ्यांचा झालेला अपघात किती दुःखद आहे। ज्यांचा झालेला आहे दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबियांना देखील सरकारच्या मदतीने वाचवलं पाहिजे आणि जे जखमी आहेत एक्सप्रेसवर कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या रिक्षा किंवा 2 व्हीलर्सला परवानगी नसताना अशा प्रकारच्या ट्रॅक्टरला धडकून अशा प्रकारची अपघात झालेला जे काही झालेलं आहे त्या बाबतीमध्ये पोलीस चौकशी करतील, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई होईल। परंतु आपलं पहिलं काम सरकारचं प्राधान्य आहे जे जखमी आहेत त्यांना वाचवणं, त्यांना त्यांचा जीव वाचवणं, त्यांच्यावर सर्व प्रकारचे उपचार जे आवश्यक आहे ते करणं याला आम्ही प्राधान्य देतो, प्राथमिकता देतो। आणि ज्यांनी जे चौकशीमध्ये जे काही तपासाची त्याप्रमाणे मंत्रिमंडळाची भेट घेतली, रुग्णांची भेट घेतली, विचारपूस केली आणि पांडुरंगाचे पुतळे सगळे वाचले मला ते सांगत होते मोबाईल आणि त्याच्या कृपेने आम्ही सुरक्षित आहोत अशा प्रकारची भावना देखील त्यांनी आणि सर्व वारकरी आहेत पांडुरंगाचं नामस्मरण करायला निघाले। दुर्दैवाने हा अपघात झालेला आहे, परंतु यामध्ये सर्वांना मदत सरकारच्या वतीने उपचारासाठी देखील आणि इतर ज्या काही मागण्या आहेत मदत सरकारच्या वतीने सरकार या वारकऱ्यांच्या मागण्या आहेत ते प्रत्येकाची चौकशी प्रत्येकाची स्वतः बोललो
आणि ICU जे पेशंट आहेत त्यांच्यावर देखील सर्व प्रकारचे जे जे लागतील ते सर्व प्रकारचे उपचार करायला मी डॉक्टरांना सूचना दिली. अंदाजे 1:15 ते 1च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये एकूण 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत. आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहे. सर ॲक्सिडेंट कसं झालं होतं? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेलं आहे. सर आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते. सर हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते का यांच्याकडे? काय बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते. फिलहाल इस बुलेटिन में अभी इतना ही। और भी ताज़ा तरीन खबरों के लिए देखते रहिए मीडिया 9। नमस्कार।